हे बघा आपण शहापूरला आलो आहे आणि आपलं थोडंसं सायलेन्सरचा प्रॉब्लेम आहे. तर आपण सायलेन्सरला काय वेल्डिंग करायची आहे, गॅस वेल्डिंग. तर त्याच्यासाठी इकडे गॅरेजला आलो इथे. तर आता किती उशीर लागतो त्याच्या काय माहिती. सर्वांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आम्ही आलेला आहे गाडीचं काम गाडीचं काम करायला. काल मशाला गेलो होतं तिकडलं इकडे आलो आहे. नाईट स्टे केला तिकडे मित्राकडं आणि सकाळी तिकडे आलो. रात्रीच निघणार होतं पण रात्री खूपच उशीर झालं आणि साहेबांना झोप आली होती. रात्रीच जाणार होतं, थकले पूर्ण चालून. तर मग इकडे आलो आणि आता सकाळी निघालो ना. आता गॅरेजला गाडी दाखवतो इकडे वेल्डिंग वगैरे करून देतात. बघू आता ठाण्याला किती जायला उशीर लागतो. तसं तर माझा विचार आहे वाशिमला जायचं रूमवर आपल्या. तर बघू इथे याच्यातून शहापूरमधून एक झाडू, सुकली आणि काहीतरी बालडी वगैरे घेऊन जाते. तिथे जमला तर साफसफाई करून नाही येते. बरोबर का? चालेल ना? सर्व सामान आणून टाकायचं. थोडं आता सामान पण आणून टाकायचं. सर्वच आणून टाकायचं असं का? बैल पाडला असं. तर साहेबांचा ड्रेस चेंज केलेले त्यांचं तेच आहे. साहेबांना जास्तच शर्ट आवडलेला मी दिलेला म्हणून साहेब. हां तर आता किती उशीर लागतो काय माहिती नाही. तर चला बघूया. आणि कॅमेरा तर पुसलेला नाही त्याच्यामुळे एवढा खराब व्हिडिओ खराब येतो. आता जरा क्लिअर आला व्हिडिओ. मग कॅमेरा तर बघा कावला आहे तिकडे. काव चालू आहे त्यांचं. बरेच दिवसांनी आपण रूम चेंज केल्यापासून कावळे आपल्याकडे कमी झाले. इकडे तर हे बघा मित्रांनो आपली इकडे वाशिमची रूम साफसफाई मग साहेबांनी सांगितलंच साफसफाई करून झाली. आता इकडे सगळं किचन वगैरे हे बघा खाऊन हे करते. हे बघा हे किचन हे ते लिकेज होतं पूर्ण. ही भिंत खूप खराब झाली. इथे कसं काही लिकेज आहे काय कळत नाही. आणि वरतं पण रूममध्ये कोण नसल्यामुळं म्हणजे असं मेंटेन नसल्यामुळं काही झालं की काही कळत नाही. इकडे पण खूप असं लिकेज आहे. कुठे लिकेज आहे काही कळत नाही. तुम्हाला दाखवते. हे बघा सिलिंग पूर्ण अशी भिजलेली आहे तिकडे पण. आणि ही खालची हे वॉल आहे ती पण पूर्ण हे झाले. इकडली खरं म्हणजे हे आतली भिंत हे करायला पाहिजे तर नाही झाली. ही मला वाटतं किचनची भिंत असल्यामुळं तिथे आतमध्ये किचनमध्ये लिकेज असल्यामुळे ही भिंत वळली आहे असं वाटतं मला. बाकी इकडे हे बघा ह्या भिंतीलाच अटॅच आहे ना त्याच्यामुळं बेडरूमची भिंत भिजली. आणि तिकडे थोडी खाली शेवटला झालेली आहे. ते लिकेज आहे ते आता एका दिवशी प्रॉपर 2-3 दिवस सुट्टी काढून इकडे थोडंसं सामान आणल्यानंतर प्रॉपर सुट्टी काढून इथलं सगळं काम करून घ्यायला लागेल. थोडंसं ती भिंत ओळी असल्यामुळे इथे कोपऱ्यात पण इथे पुढं कोपऱ्यात पण थोडंसं लिकेज आहे हे असं ना. आता हे मी लादी वगैरे धुतले. आणि साहेब बघा हे आजचं आमचं दुपारचं जेवणच समजायचं. फळं आणले चिप्स वगैरे. मी हे करत नाही कुठल्या ब्रँडचं पण हे आपण आपल्या नाश्त्याला आणलं थोडं बॅगा. काल आपण म्हशाच्या यात्रेला आल्या होती तर नाईटला तिथे मित्राकडे थांबलं. तर तिथून आलो सकाळी इकडं शहापूरला काही परिस्थिती आपल्याला जे साफसफाईला लागणारे साहित्य घेतलं सरळ आपल्या रूमवर आलो. इकडे काय नाही काय घेतलं हे बघा बालडी मग. तिकडे साहेबांनी झाडू बॅगेखाली ठेवले ते बघा तिथेच बसले. दे ती झाडू थांबा बॅग उचला. झाडू खराटा आणि लादीवर लिक्विड वगैरे घेऊन आले. तर ह्या ही खरेदी केली. दुसरं तर काही नाही. कसं वाटतं माझं आता साफसफाई केली मस्त. थोडंसं अजून पण त्याला थोडंसं मेंटेन करायला लागेल रूमला.
पडदे वगैरे मस्तपैकी फॅन लाईट बल्ब वगैरे आणि तिथे टॅब वगैरे म्हणजे नळ लावायला लागतील. ते असं सगळं हे केलं का मग टेन्शन नाही राहणार. एक छोटीशी एक इथे टी व्ही वगैरे आणून ना का हो म्हणजे सगळं आपलं इथे साहित्य म्हणजे कधी आपण सुट्टी जर 2-3 दिवस असलं कधी तिकडे ठाण्यात कंटाळा आला तरी येऊन राहू शकतो आपण असं. मार्केट इथे वाशिमला पण आहे, शहापूरला पण आहे, पण आपल्याला स्वतःला इकडं जरा थोडंसं हवा चेंज आणि सगळं मोकळं वातावरण आहे. हे बघा पूर्ण मोकळं वातावरण आहे इकडे. आता तिकडे जात नाही, आत्ताच इकडे जस्ट आधी धुतले, ओलं आहे पूर्ण. मागच्या पण व्हिडिओत मी टाकलं होतं आणि एकदम शांत आहे वातावरण आहे इकडे, एक नंबर. साहेब बघा, साहेबांना भूक लागली. एवढं मित्रांनो, आता साहेब मी बसले चस आणि मी पण एवढा काय नाही कुरकुरे. आज गेलो असं पण तिकडे लांब जायला लागेल काहीतरी जेवणाचा. म्हटलं आता थकले पण जा सगळी साफसफाई करता करता म्हटलं थोडंसं घेता येईल. तिथून येतानाच थोडंसं इटरनी घेऊन आले. आणि मित्रांनो आम्हाला आज एक वाटणीच्या चिंबोऱ्या वाटल्या, तर म्हणजे गावठी चिंबोऱ्या आहे. तर दाखवते बघा, घरी गेल्यावर सोडून दाखवेल. ते पण जिवंत आहेत का मेल्यात काय कळत नाही. थोडंसं सोडून ठेवायला पाहिजे होत्या ना. तर असं इकडं बांधायला पाहिजे होत्या, कारण नाही एकाला एक हे करून राहते ते. तर आता मी काही सोडू शकत नाही, घरी गेल्यावर तुम्हाला दाखवेलच. आणि फ्रूट घ्यायला थांबलो होतो, दाखवते का. तर साहेब सोडतात, त्यांना नंबर पण देऊन ठेवला आहे आम्ही. तर हे बघा, हे बघा चिंबोऱ्या जास्त मोठ्या नाही, छोट्या छोट्याच आहेत. हे बघा 300 रुपयाच्या. पण आजकाल ते 300 रुपयाला भेटले तरी काय. हां असं ऑर्गॅनिक इथेच बांधा, इथेच बसणं, तिथेच बांधा. त्यांनी बांधलं होतं ना, तिथेच बांधा का, तर ते एकामेकाला मारणार नाही मग. तर हे बघा झाल्या तयाऱ्या. इकडे सगळी साफसफाई करून सगळं पॅकिंग वगैरे दरवाजा वगैरे लावले. इकडे साहेब बॅगा घेऊन तयार आहे. इकडे खिडक्या वगैरे लावून पूर्ण इकडे किचन याची बेडरूमची लावली ना, बेडरूमची पण खिडकी पॅक आहे. चला हे बघा सगळं साफसफाई क्लीन करून ना निघतो आहे आता. आणि आवाज एवढा घुमतो आहे, दरवाजे पण फुगलेत, ते पण नाही लागत आहे. थोडा थोडा ओलाच आहे इथे. निघालं होतं सगळं क्लीन करून. ते बॅग द्या ना, हे बाटला वगैरे घे तुम्ही. तर चला आता जाऊया ठाण्यावर. लॉक वगैरे करायला लागले पूर्ण. हे बघा निघालो आता. निघालो आहे आता. तर बघा आता चला रस्त्याला. आता ते 4 वाजले ना, 4 वाजले. आपण थोडंसं रेस्ट केलं, निघालो होता. तर चला बघू आता किती वाजेपर्यंत पोहोचतो ते. तर हे बघा मित्रांनो, आता डोळ्या येतं म्हणून लक्षात आलं. तर साहेबाई पण बघायला लागले, मी पण लावले. तरी पण एक मला विचारायचं होतं, कमेंटमध्ये जरा सांगा कुठलाच सगळं आपला रस्ता खराब असल्यामुळे सगळा हात व्हिडिओ शिकवते. तर कमेंटमध्ये जरूर सांगा, हा गॉगल चांगला दिसतो की आत्ता लावते तो चांगला दिसतो. कोण कोण याच्यावरून समजेल कोण कोण किती बारकाईने माझी व्हिडिओ बघतोय ते, बरोबर की नाही. तर हे बघा, हा गॉगल कसा दिसतो आणि ते आता काढला तो कसा दिसतो
जो पण व्हिडिओ बघेल माझी ब्लॉगमध्ये बघेल तर कमेंट करा. कुठला बघेल मला सांगा दिसतो ते. आणि साहेब तर एकच स्टाईलचे वापरतात. ते इकडं बघा एवढा साहेबांचा त्या स्टाईलमध्ये असतो. मला वेगवेगळ्या स्टाईलमध्ये वापरायला आवडतं. जरूर सांगा कुठलं. सांगितलं का पहिल्यांदा असा खाली रस्ता भेटला आहे आणि लगेच थोडंसं इकडेची चढणीला तर लगेच ट्रॉफिक पण भेटली आपल्याला. त्याने रस्त्याचं काम चालू आहे ना, त्याच्यामुळं पाणी वगैरे मारणं हाय. हे बघा ठाण्याला पोहोचलो रूमवर आणि आल्या पहिले इकडं काम करून घेतलं. इकडे ग्रीनचा कलर लावला तर ते झाडं सगळी काढली होती. ही बघा ही झाडं सगळी काढून ठेवली होती. आणि हे चिमण्यांना आपण दाणे याच्या दिवाळीमध्ये आणून लावले होते. ते काही चिमणे खालेच नाही ते ठेवलं इकडं पोच. तर हे असे झाडं तुळशीचे वगैरे उलटी झाली इकडे तुळशीचं हे आणि ते सगळं इकडे अंगावर आले. हे बघा हे सगळं आता सेटअप केलं परत. फुलं बघा किती भारी फुलं आहेत. होते तुम्हाला इकडलं थोडंसं आणि कामं चालू आहेत त्याच्यात सगळी घाण होऊन राहते. हे बघा मस्त फुलं फुललं. तर तिकडे ती बघा ती कोपऱ्या नाही इथेच आहे सॉरी. हे बघा इथंच झाड आहे त्याचं. ही थोडीशी मोठी आहे, त्याला जास्त पाकळ्या आहेत आणि याला एक एकच पाकळी आहे. आणि ही खूप छान अशी गुच्छात असं म्हणजे पूर्ण भरून राहते. हे बघा पूर्ण असं छान अशी त्याची तळ्या जास्त येतात याला. आणि याची माला पण बनवू शकते मस्त पाहिजे तशी. आणि इकडे आपलं हे पण त्याच्यावर पण कलर काढून ठेवला आहे. फुलं ते झाडांचं सगळं इकडून तिकडून हलवणं चालू असते. त्याच्यामुळं गुच्छे येतात त्याला असे. ते कधी कधी तुटून जातात. ते असे 2-3 गुच्छे आले होते. तिला पण तुटला आहे बघा. आणि इथे पण 2 आले होते गुच्छे. एक इथे आला होता हे बघा ते आपण ते सारखं काढ हे ते. आणि हां इकडच्या पण याला आलं होतं बघा इकडे. म्हणजे 2-3 फांद्या आहेत त्यांना पूर्ण आले होते कळ्या. पण ते सारखं काढ ठेव चालू असतं त्याच्यामुळं ते तुटून जातं आहे पूर्ण. आणि आपल्या हिबिस्कसला पण फुलं आले होते. कळी आली होती ती मला वाटते तुटून गेली 2-3 दिवस अगोदरच. आणि इकडे आहेत छोट्या छोट्या कळ्या बघा. त्याच्यावर पण धूळ बसले. याच्यावर तर एवढे दिसण्याच नाही पण हे बघा याच्यावर आहे धूळ. पूर्ण क्लीन करायला लागणार आहे झाडं. आणि त्याच्यातच आपण कांदा लावलेला आहे. हे बघा हे कांदा इकडे थोडंसं लसूण लावलं आहे त्या दिवशी. लसूण लावले पूर्ण. आपल्याला कसं कांदापात लसूणपात लागते. कढीपत्त्याला तर पानच नाही ठेवले. मध्ये कढीपत्ता आणलं नव्हतं तर मिरची पण लावले. मिरचीचं आता ग्रोथिंग एवढं काही खास नाही. ऊन जरा कमी म्हणजे पडतं तिच्यावर. तर चला आपण चिंबोऱ्या बघू आता. हे बघा तिथे काही घेताना दाखवलं नाही तर पिशवीमध्ये दुपारी दाखवलं आहे तुम्हाला तिकडे रूमवर गेले होते तर. तर हे बघा किती आहेत 4 9 आहे 10 आहेत हो. ही बघा ना इथे एक आहे बघा. याच्यावर एकावर एक आहेत बसल्यात त्या. आणि त्याच्यामुळं थांबा जरा 9 आहेत का 10 आहेत बघू दे. त्या 5 आणि ह्या 5 बरोबर 10 आहेत. छोटे छोटे आहेत पण आता तर मोठ्या तर मिळणं मुश्किल आहे. आणि एवढी ह्यावेळेलाच एवढी प्रॉपर साईज आहे. याच्यापेक्षा छोट्या तर नाही मिळत. कधी कधी बिळामधून काढायला लागतात, कधी दगडी खाली असतात. आता पाणी वैलाचा नदीचं पाणी कमी झालं का हे दगडीन खाली भरपूर मिळतात चिंबोऱ्या. आणि आताच्या सगळ्या भरलेल्या आणि खायला पौष्टिक लागतात. एक नंबर असतात. तर आता चला त्यांना साफ करून म्हणजे फांगडे तोडून साफ करून भाजी बनवू त्याची. फांगड्यांची शाळेत त्याला रस्सा बनवायला लागेल. रस्सा बनवून ना त्याच्यात टाकून घेते
मातीत भरलेले आहेत, म्हणजे ते कसं बिलातून याच्यातून काढलेले आहेत चिंबोरे आहे बघा. चला साहेबांना तोडायला सांगते थोडे, आणि तोडताना येते करताना दाखवणार नाही मित्रांनो. डायरेक्ट भाजीच बनवायला गेला का, कारण तर आता टायमिंग झालं आहे दुपारी आपण जेवण वगैरे काही केलेलं नाही, तर लवकर बनवून जेवण करून घेते. तर चला. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली तर लाईक आणि शेअर करा. नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जुने पण लोकांनी जर चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि नवीन अशाच व्हिडिओ माझे येत राहणार. आणि आपल्या जास्तीत जास्त सबस्क्राईब झाले तर आपण चांगल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार, एवढं नक्कीच आहे. तर चला, साहेब काय म्हणतात? नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जुन्यांनी पण नसेल केलं सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. त्याचे बरेच आणल्यात हां, आम्ही आता बनवायला लावलेत. ते बघा साहेब, हे बघा साहेबांनी घेतले. इकडं थांबा जरा, ते पातेला घ्या ना, ते याच्यातच घेतात, घ्या. चला घ्या. चला, साहेबांनी आता मूग तोडायला घेतात, तर मी आता बंद करते.